सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 8वीचा मॅथमॅटिक्स मधला चॅप्टर नंबर 5 जो आहे एक्सपान्शन फॉर्म्युली त्यातला प्रॅक्टिस सेट 5.4 सुरू करणार आहोत। हा प्रॅक्टिस सेट 5.4 a प्लस b प्लस c ब्रॅकेट स्क्वेअर च्या एक्सपान्शन फॉर्म्युलावर आधारित आहे। आता आपल्याला याचा एक्सपान्शन फॉर्म्युला इथे थोडक्यात लक्षात घ्यायचा आहे। a फर्स्ट टर्म, b सेकंड टर्म, c थर्ड टर्म हा जो फॉर्म्युला आहे किंवा याचं एक्सपान्शन जे आहे ते आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर। तिन्ही टर्मचा वर्ग करायचा आणि बेरीज करायची प्लस 2 इंटू ab म्हणजे फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, 2 इंटू ab that is first term into second term plus 2 into bc second term into third term plus 2 into ac first term into third term म्हणजे फर्स्ट सेकंड सेकंड थर्ड फर्स्ट अँड थर्ड अशा जोड्या जोड्या बनवायच्या आणि त्या इथे घ्यायच्या आणि त्या सूत्राचा वापर करून आपल्याला हा जो प्रॅक्टिस सेट आहे यातले हे एक्सपान्शन करायचे आहेत। सो लेट अस सॉल्व द एक्झाम्पल्स। आता इथे आपला पहिली टर्म जी आहे ती आहे 2p, दुसरी आहे q आणि तिसरी आहे 5। आता इथे आपण असं लिहिणार 2p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म 2p इंटू q प्लस 2 इंटू सेकंड टर्म इंटू थर्ड टर्म q into 5 plus 2 into first term into third term 2 into 2p into 5 is third term। आणि आता हे काय करायचे आपल्याला सगळे मल्टिप्लिकेशन वगैरे जे काय आहे आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन चे करतो त्याप्रमाणे सॉल्व करायचे। 2p ब्रॅकेट स्क्वेअर इट इज 4p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर 25 प्लस 2 2s are 4 4pq plus 2 5s are 10 10q plus 2 2s are 4 and 4 5s are 20 20p। दिस इज आवर एक्सपान्शन। हे जे एक्सपान्शन आहे याच्या इतक्याच स्टेप येतील कारण याच्यामध्ये कुठे आपल्याला लाईक टर्म्स वगैरे दिसत नाहीये त्यामुळे ऍडिशन किंवा कॅन्सलेशन वगैरे काहीही होणार नाही। तर इथे फक्त जेवढ्याही टर्म्स आहेत p स्क्वेअर q स्क्वेअर pq qp या जसल्या तशा राहतील कारण कुठेही लाईक टर्म्स आपल्याला मिळत नाहीये। तर हे आहे 2p प्लस q प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन। नाउ सेकंड वन दुसरं बघूया m प्लस 2m प्लस 3r। इट इज m plus 2n plus 3r bracket square second one first term second term third term square of first term square of second term square of third term 2 into first term into second term plus 2 into second term into third term plus 2 into first term into third term हे अशा पद्धतीने आपण काय करणार याचं एक्सपान्शन लिहून घेणार आणि जे काय मल्टिप्लिकेशन स्क्वेअर वगैरे करायचे आहे ते सॉल्व करायचे। सो इट इज इक्वल टू m स्क्वेअर plus 2n bracket square it is 4n square plus 3r bracket square it is 9r square 2 into 2 2 2s are 4 m into n mn plus 2 2s are 4 4 3s are 12 12nr plus 2 3s are 6mr। आता इथे सुद्धा आपल्याला कुठेही लाईक टर्म्स वगैरे मिळत नाही त्यामुळे हे जे काही आहे हे आपलं फायनल आन्सर असेल। थर्ड वन इज 3x plus 4y minus 5p bracket square।
आता आपण जो फॉर्म्युला बघितला आहे तो आहे a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअरचा. इथे हा -5 दिसतोय, पण त्याला घाबरण्याचं काही कारण नाही आहे. आपण इथे असं करूया 3x प्लस 4y प्लस इन ब्रॅकेट -5p ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे आता आपली फर्स्ट टर्म असणार आहे 3x, सेकंड टर्म 4y अँड थर्ड टर्म इज -5p. आणि मग आपण त्या पद्धतीने सोडवूया. फर्स्ट टर्म स्क्वेअर 3x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -5p ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म 3x, सेकंड टर्म 4y प्लस 2 इंटू सेकंड टर्म 4y, थर्ड टर्म -5p प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म 3x and last term or third term -5p. अशा पद्धतीने आपण हे सोडवायचं. आता जे काही रिस्पेक्टिव्ह मल्टिप्लिकेशन वगैरे आहे, स्क्वेअर आहे ते करूया. 3x ब्रॅकेट स्क्वेअर इज 9x स्क्वेअर, 4y ब्रॅकेट स्क्वेअर इज 16y स्क्वेअर प्लस स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह इज पॉझिटिव्ह. हा निगेटिव्ह साइन या ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे, त्याचाही स्क्वेअर होणार म्हणजे तो पॉझिटिव्ह होईल. इट इज 25p स्क्वेअर. 2 3s are 6 and 6 4s are 24. 24xy plus into minus, here is negative. 2 4s are 8 and 8 5s are 40. 40yp plus into minus minus. 2 3s are 6, 6 5s are 30xp. So this is our answer. Last one is fourth one. 7m minus 3n minus 4k ब्रॅकेट स्क्वेअर. हे आपलं लास्ट एक्झाम्पल आहे. आता इथे दोन्ही ठिकाणी निगेटिव्ह दिसत आहेत, काही घाबरण्याचं कारण नाहीये. त्याला आपण काय करूया, हा 7m आपला जसल्या तसा राहील प्लस इन ब्रॅकेट -3n म्हणजे सेकंड टर्म येणार आपली -3n प्लस इन ब्रॅकेट -4n म्हणजे थर्ड टर्म येणार आपली -4n. आणि मग आपण ज्या पद्धतीने फर्स्ट सेकंड टर्म आता थर्ड टर्म पॉइंट आउट केलेले आहेत, आता काय करायचं, फॉर्म्युला अप्लाय करायचा. तिन्ही टर्मचा स्क्वेअर करायचा. 7m स्क्वेअर प्लस -3n ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -4m ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म 7m, सेकंड टर्म 3n प्लस 2 इंटू सेकंड टर्म -3n, थर्ड टर्म -4n प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म 7m and third term -4n. आणि आता इथे मल्टिप्लिकेशन करूया, स्क्वेअर करूया. 7m ब्रॅकेट स्क्वेअर इट इज 49m स्क्वेअर प्लस -3n ब्रॅकेट स्क्वेअर, -3 चा स्क्वेअर होईल प्लस 9n स्क्वेअर प्लस 16n स्क्वेअर. सॉरी, here is k, not n, here is k. My mistake. 4k bracket square, it is 16k square. Here is also k minus 4k. So 16 plus into minus minus. 7 2s are 14 and 14 3s are 42 mn. Minus into minus plus, so it is plus. 2 3s are 6, 6 4s are 24 nk plus into minus minus. 2 7s are 14 and 14 4s are 56 mk. So this is our फायनल आन्सर. तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन नंबर 1 जो आहे एक्सपांड, त्यातले हे 4 उदाहरण आपण सोडवलेले आहेत. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. Question number 2, simplify. First sub question from this, x minus 2y plus 3 bracket square plus x plus 2y minus 3 bracket square. आता इथे आपण ब्रॅकेट स्क्वेअरचे एक्सपान्शन कसं करायचं ते बघितलेलं आहे. ऍडिशन आहे, त्यामुळे हे उदाहरण अतिशय सोपं आहे, चिन्ह वगैरे काही बदलणार नाही. मग आता सोडवूया आपण आपल्या याच्याप्रमाणे. आता इथे हा सेकंड टर्म आपण घेणार -2y.
ह्या पुढच्या ब्रॅकेटमध्ये सेकंड टर्म आपण घेणार -3. ठीक आहे. सो लेट अस सॉल्व इट. फर्स्ट टर्म स्क्वेअर्स x स्क्वेअर प्लस -2y स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 2 into first term x into second term -2y plus 2 into second term -2y third term 3 plus 2 into first term x and third term 3. हे पहिल्या ब्रॅकेटचे एक्सपान्शन पहिल्या ओळीवर लिहायचं, दुसऱ्या ब्रॅकेटचे एक्सपान्शन दुसऱ्या ओळीवर लिहायचं. इथे येणार x स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर plus -3 square plus 2 into first term x second term 2y plus 2 into second term 2y third term -3 plus 2 into first term x and third term -3. आता हे जे काही आहे हे इक्वल टू च्या साइनच्या पुढे आपण हे सरळ एका ओळीत लिहू शकतो, पण ते मावणारही नाही आणि एका खाली एक लिहिले म्हणजे आपले लाईट टर्म्स एका खाली एक येतील आणि आपल्याला कॅन्सल वगैरे करायला लाईट टर्म्स कलेक्ट करायला सोपं जाईल. x स्क्वेअर प्लस -2y ब्रॅकेट स्क्वेअर इट इज 4y स्क्वेअर प्लस 9 3 स्क्वेअर 9 प्लस इंटू मायनस ही पूर्ण एक टर्म आहे प्लस इंटू मायनस -2 2s are 4 xy प्लस इंटू मायनस ही पूर्ण एक टर्म आहे प्लस इंटू मायनस 2 2s are 4 4 3s are 12y 2 3s are 6 प्लस 6x. हे पुढचे सॉल्व करूया. प्लस x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 प्लस 2 2s are 4 xy प्लस इंटू मायनस 2 2s are 4 4 3s are 12y प्लस इंटू मायनस 3 2s are 6 इंटू x. आता इथे लाईट टर्म्स जे आहेत ते बघूया आपण. x स्क्वेअर y स्क्वेअर 9 4 xy सगळ्या लाईट टर्म्स एका खाली एक आलेले आहेत व्यवस्थित. त्यापैकी ही मायनस आणि ही प्लस या दोन टर्म्स कॅन्सल होतील. ही प्लस ही मायनस या दोन टर्म्स कॅन्सल होतील. आता जे काही रिस्पेक्टिव्ह ऍडिशन वगैरे राहिले ते करूया. x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 2x स्क्वेअर 4y प्लस 4y 8y स्क्वेअर 9 प्लस 9 18 -12 -24y. This is our answer. Next one 3k minus 4r minus 2m bracket square minus, आता इथे हे मायनस साइन आलंय, बी केअरफुल. 3k plus 4r minus 2m bracket square. आता काय करायचं आपण याला ब्रॅकेट मध्ये सॉल्व करूया. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये इथे येईल 3k ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस 4r ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस 2m ब्रॅकेट स्क्वेअर. कारण आपले फर्स्ट टर्म काय आहे 3k, सेकंड टर्म -4r आणि थर्ड टर्म -2m. आपण हाच ब्रॅकेट अजून एक्सपांड करतो आहे. 2 इंटू फर्स्ट टर्म 3k, सेकंड टर्म -4r प्लस 2 इंटू सेकंड टर्म 4r इंटू थर्ड टर्म -2m प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म 3k इंटू थर्ड टर्म -2m. हा पहिला ब्रॅकेट कंप्लीट झाला. आता ह्याचं एक्सपान्शन करायचं 3k प्लस 4r -2m. इथे आपण घेऊया मायनस साइन 3k ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4r ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2m ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 इंटू 3k इंटू 4r प्लस 2 इंटू 4r इंटू -2m प्लस 2 इंटू 3k 2 इंटू 3k इंटू -2m ब्रॅकेट कंप्लीट. आता हे मल्टिप्लिकेशन वगैरे जे काय असेल ते आपण सॉल्व करूया. के ब्रॅकेट स्क्वेअर
9k square plus 4r bracket square 16r square minus 2m bracket square 4m square plus into minus 2 3s are 6 6 4s are 24kr minus into minus plus, so it is plus 2 4s are 8 8 2s are 16 rm plus into minus 2 3s are 6 6 2s are 12 km. आता हे जे काही मल्टिप्लिकेशन येणार आहे इथले सुद्धा सेम येणार आहे, फक्त साइन आपल्याला बघावं लागेल. हे निगेटिव्ह साइन जे आहे आपण इथे जरा वेळ राहू देऊ. ब्रॅकेट मध्ये 3k ब्रॅकेट स्क्वेअर इज 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर 2m स्क्वेअर इज 4m स्क्वेअर 2 into 3 into 4 plus 2 3s are 6 6 3s are 6 4s are 24 kr plus into minus 2 4s are 8 8 2s are 16 rm plus into minus 2 3s are 6 6 2s are 12 km. हा ब्रॅकेट तसाच. आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साइन आहे म्हणून पुढचे जे काही सगळे साइन आहेत ते काय होतील, चेंज होतील. आता पहिल्या ब्रॅकेट मधले साइन चेंज होत नाही, ते जसल्या तसे लिहून घेऊया. दुसऱ्या ब्रॅकेट मधले सगळे साइन चेंज होणार. हा प्लस होता, हा झाला मायनस 9k स्क्वेअर, हा झाला मायनस 16r स्क्वेअर, हा झाला मायनस 4m स्क्वेअर, हा झाला मायनस 24kr, हा मायनस होता, हा झाला प्लस 16rm आणि हा मायनस 12 होता, हा झाला प्लस 12km. आता बघा लाईक टर्म्स एका खाली एक आलेले आहेत बरोबर. जिथे प्लस मायनस असतील त्या कॅन्सल करूया. प्लस 9 मायनस 9 कॅन्सल, प्लस 16 मायनस 16 कॅन्सल, प्लस 4 मायनस 4 कॅन्सल, मायनस 12 प्लस 12 कॅन्सल. म्हणजे काय उरलेलं आहे त्याचे रिस्पेक्टिव्ह ऑपरेशन्स करूया. मायनस 24 मायनस 24 इट इज मायनस 48kr अँड प्लस 16 प्लस 16 इट इज 32rm प्लस 32rm. अशा पद्धतीने हे एक्सपान्शन सोडवायचे आहेत. लास्ट वन 7a minus 6b plus 5c bracket square plus 7a plus 6b minus 5c bracket square. आता इथे आपण फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म तिन्ही शोधून घेऊ. 7a minus 6b plus 5c, 7a 6b minus 5c अशा टर्म्स आहे दिली इथे. आता आपण काय करणार, एक्सपांड करणार. ऍडिशन आहे त्यामुळे डायरेक्ट करूया. 7a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस negative 6b bracket square plus 5c bracket square plus 2 into first term 7a, second term minus 6b plus 2 into second term minus 6b and third term 5c plus 2 into first term 7a and third term 5c. आता ह्या ब्रॅकेटचे एक्सपान्शन करायचं. प्लस 7a ब्रॅकेट स्क्वेअर 6b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस 5c ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 into 7a into 6b. आता इथे हा पॉझिटिव्ह आहे म्हणून इथे घेतला पॉझिटिव्ह. प्लस 2 into सेकंड टर्म 6b into थर्ड टर्म मायनस 5c. आता इथे निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह घेतला. प्लस 2 into फर्स्ट टर्म 7a and last term 5c. मल्टिप्लिकेशन करूया, स्क्वेअर करूया. 7a ब्रॅकेट स्क्वेअर 49a स्क्वेअर मायनस 6b ब्रॅकेट स्क्वेअर 36b स्क्वेअर 5c ब्रॅकेट स्क्वेअर 25c स्क्वेअर. हे मल्टिप्लिकेशन करूया. प्लस इंटू मायनस मायनस अँड 2 7 are 14 14 6 are 84.
84 AB plus 2 6 are 12, 12 5 are 60, sorry, plus into minus minus 60 BC plus 70 AC, 5 2 are 10, 10 7 are 70. पुन्हा इथे खाली पण आपण मल्टिप्लिके स्क्वेअर करून घेऊया. 49 A स्क्वेअर 36 B स्क्वेअर प्लस 25 C स्क्वेअर प्लस इथे पण मल्टिप्लिकेशन येईल. 2 7 are 14, 14 6 are 84 AB प्लस इंटू मायनस मायनस 6 2 are 12, 12 5 are 60 BC प्लस इंटू मायनस मायनस 7 2 are 14, 14 5 are 70 AC. लाईक टर्म्स बरोबर एका खाली एक आलेले आहेत. बघूया कोणत्या कॅन्सल होतील. मायनस प्लस 84 84 कॅन्सल प्लस मायनस 70 70 कॅन्सल. जे उरलेले आहेत त्यांचे ऍडिशन करूया. 49 A स्क्वेअर 49 A स्क्वेअर 98 A स्क्वेअर 36 B स्क्वेअर 36 B स्क्वेअर 72 B स्क्वेअर 25 प्लस 25 50 C स्क्वेअर 60 minus 60 minus 60 minus 120 BC. तर अशा पद्धतीने आपले हे सिम्प्लिफायचे प्रॉब्लेम्स आपण सोडवलेले आहेत. अतिशय सोपं आहे. पुन्हा एकदा सांगते की मॅथमॅटिक्स इज अ पार्ट ऑफ प्रॅक्टिस. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल, जितके जास्तीत जास्त उदाहरणं सोडवाल, तेवढी ते उदाहरणं जास्त चांगल्या पद्धतीने समजतात. सोडवायला मजा येते खूप. आणि एकदा जर का आपल्याला एक उदाहरण असं छान सोडवता आलं पटापट पटापट की मग आपला उत्साह पण वाढतो. तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत राहा, उदाहरणं सोडवत राहा आणि पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. थँक्यू.